राज्यातील निवासी डॉक्टरांचं आजपासून कामबंद आंदोलन। कोलकात्यामधील महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन। फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याची माहिती। शरद पवार विरुद्ध अजित पवार पक्ष आणि चिन्हाच्या वादाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिल्याविरोधात याचिकेवर सुनावणी होणार। तर दुसरीकडे शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर। या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 17 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती। मराठा आरक्षणाविरोधातील सगळ्या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावर सुनावणी होणार। आज राज्य मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता मंत्रालयात बैठक। या बैठकीमध्ये पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार, तर लाडकी बहीण योजनेचं सादरीकरण देखील होणार। आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी महत्त्वाची बैठक बोलावली। यावेळी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेन्निथला बैठकीला उपस्थित राहणार। या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चर्चा होणार। भाजपच्या मुंबई कोर कमिटीची आज बैठक। मुंबईतील जागांबाबत चर्चा होणार। भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांसह कोर कमिटीचे सगळे सदस्य उपस्थित राहणार। राज ठाकरे 20 ते 26 ऑगस्ट दरम्यान विदर्भ दौऱ्यावर। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मोर्चे बांधणी। मार्मिकचा 64वा वर्धापन दिन। वर्धापन दिनानिमित्तच्या शिवाजी मंदिरात आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। मनसेशी पेटलेल्या वादावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेही लक्ष। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेचे आणि अभाविपचे 10 उमेदवार रिंगणार, तर छात्र भारतीचे 4, मनसेचा 1 उमेदवार निवडणूक लढवणार। शिंदेंच्या युवा सेनेचाही एकही उमेदवार निवडणुकीमध्ये नाही। बळीराज सेना रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाजाला एकत्र करत विधानसभा लढवण्याची शक्यता, त्यामुळे महायुतीला फटका बसू शकतो। जालन्यामध्ये बंजारा समाजाचे नेते अविनाश चव्हाण यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। परतूर विधानसभा मतदारसंघातून चव्हाण प्रबळ दावेदार। भाजपच्या बबनराव लोणीकरांसमोरची आव्हानं वाढणार। वादग्रस्त ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस विधेयकाचा मसुदा मागे। माहिती आणि प्रशासन मंत्रालयाचा मोठा निर्णय। सरकार तयार करणार विधेयकाचा नवा मसुदा। विधेयकाला विरोधकांनी कडाडून विरोध केला होता। 10वी-12वी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 12वीची, तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 10वीची परीक्षा होणार। आज भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने केलेल्या अपीलवर क्रीडा लवादाचा न्यायालयामध्ये निकाल येणार। भारतीय वेळेप्रमाणे आज सकाळी 9:30 पर्यंत निकाल येण्याची शक्यता। मनोज जरांगेंची शांतता रॅली आज सकाळी 11 वाजता नाशिकमध्ये असेल। भुजबळांनी केलेल्या टीकेला जरांगे काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीमुळे नाशिक शहरातील शाळांना आज सुट्टी। रॅलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्र येणार असल्यानं शाळांना सुट्टी जाहीर। मनोज जरांगेंचं शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं जल्लोषात स्वागत। स्वागताला मोठी गर्दी। जरांगे साई दर्शन घेणार। मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं नाटक। मनोज जरांगेंची टीका। सर्वपक्षीय बैठक बोलावण्याच्या निर्णयाचं स्वागतच, पण आरक्षण कशाच्या आधारावर दिलं जातं याचा अभ्यास होणं गरजेचं। लक्ष्मण हाकेंचं मत। छगन भुजबळ, दरेकर आणि इतर संघटनांकडून मराठा आंदोलनाविरोधात षडयंत्र केलं जातंय। मनोज जरांगेंचा आरोप। छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीसांचा दंगली घडवण्याचा प्रयत्न। भुजबळांनी शिवसेनेचा कार्यक्रम केला, राष्ट्रवादीचा भुगा केला, आता भाजपचं वाटोळं करायला निघालेत। मनोज जरांगेंची टीका। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून एकाच दिवशी उमेदवारांची चाचपणी। ठाकरे गटाकडून संजय राऊतांकडून उमेदवारांच्या मुलाखती। गोखले पुलाचं काम रखडवणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस। पुलाची दुसरी बाजू पुढच्या वर्षी सुरू होणार। बेशिस्त ई-बाईक चालकांवर मुंबई पोलिसांचा कारवाईचा बडगा। ई-बाईक चालक, विशेषतः डिलिव्हरी बॉय हे वाहतुकीचे नियम पाळत नसल्याबाबत असंख्य तक्रारी। एकूण 1176 ई-बाईक्सवर कारवाई। आनंदाचा शिधा। लाडकी बहीण योजनांविरोधात विरोधक कोर्टात गेले, मात्र न्यायालयानं दिलासा दिला नाही। कपटी भावांपासून सावध रहा, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आकडेवारी समोर। आतापर्यंत एकूण 1,45,00,000 महिलांनी अर्ज भरला, तर 1,34,00,000 महिलांचा अर्ज पात्र ठरला।
लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरणासाठी भव्य कार्यक्रमाचं आयोजन. शनिवारी बालेवाडी स्टेडियममध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमात सहभागी होणार. निवडणुकीनंतर स्क्रुटिनी कमिटीच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेतून तुमची नावं डिलीट करणार. शिवसेना आमदार महेश शिंदेंचा विरोधकांना इशारा. महेश शिंदे यांच्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला. 20 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागणार. आजपासून 37 दिवस बाकी. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावेंचं वक्तव्य. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचं कोकणी लोकांविषयी वादग्रस्त विधान. विधानानंतर मनसे कार्यकर्त्यांची कारवाईची मागणी. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं कोकणी माणसाचा अपमान केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे आक्रमक. राणेंची एक्स अकाउंटवरून प्रतिक्रिया. मुनव्वर फारुकीची वादग्रस्त विधानावर माफी. कोकणावर खूप प्रेम आहे आणि आपण माफी मागतो असं म्हणत एक्स अकाउंटवरून त्यानं क्षमा मागितली. कोकणी माणसांवर त्यानं वादग्रस्त विधान केलं होतं. उद्योगमंत्री उदय सामंतांच्या नाशिकच्या उद्योजकांसोबत बैठका. नाशिकमध्ये उद्योग वाढवण्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये बैठक घेणार असल्याची सामंतांची माहिती. महिंद्राच्या प्रकल्पासाठी नाशिकमध्ये जागा उपलब्ध करून देण्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही. प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फेक नरेटिव्ह असल्याचीही टीका. आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेच्या 1,500 रुपयांचे 3,000 करू, पण तुम्ही आशीर्वाद दिला नाहीत तर खात्यातून 1,500 रुपये परत घेणार. अमरावतीमध्ये रवी राणांचं वक्तव्य. मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली. रवी राणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मनातली भाषा बोलले. हा महिलांचा अपमान. सरकारनं माफी मागावी. विजय वडेट्टीवार यांची मागणी. मिश्किलपणा असला तरी रवी राणांचं वक्तव्य अतिशय गंभीर. हे जनतेचे पैसे आहेत. रवी राणा एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांच्या खिशातले पैसे नाहीत. जयंत पाटील यांचा निशाणा. रवी राणा जे बोलले ते पूर्णतः चुकीचं. महिलांच्या खात्यातून कोणतेही पैसे काढून घेतले जाणार नाहीत. प्रवीण दरेकरांचं स्पष्टीकरण. गमतीनं वाक्य बोललो. भावा बहिणीच्या नात्यानं माझं वक्तव्य होतं. भाऊ बहिणीला मदतच करतो, बहिणीकडून पैसे घेत नाही. रवी राणांचं स्पष्टीकरण. आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेण्याच्या शरद पवारांच्या निर्णयाचं स्वागत. ओबीसी मराठा वाद शांत झाला पाहिजे. निवडणुका असल्यानं यावर निर्णय होणं अपेक्षित. छगन भुजबळ यांचं वक्तव्य. मंत्री अतुल सावेंच्या गमछाची सर्वत्र चर्चा. गमछाच्या एका बाजूला सेनेचा धनुष्यबाण तर दुसऱ्या बाजूला कमळ होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद. काँग्रेसच्या आढावा बैठकीवेळी लावण्यात आलेले बॅनर्स महानगरपालिका अधिकारी विनाकारण काढत असल्याचा आरोप. जळगावच्या अंमळनेरमध्ये शरद पवार पक्षानं अनिल पाटलांना डिवचणारे बॅनर्स लावले. आगामी विधानसभेमध्ये अनिल पाटील निवडून येणार नाहीत असा बॅनरवर मजकूर. पुण्यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयाचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आशिष शेलार यांचीही उपस्थिती. पूर्वी महाराष्ट्रातलं राजकारण प्रगल्भ होतं. विरोधक सत्ताधारी टीका करायचे, मात्र नंतर एकत्र भोजन घ्यायचे. आता हे चित्र दिसत नाही. विनोद तावडेंचं वक्तव्य. शिवसेना शिंदे गटानं मुंबईच्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघात दावा केल्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये वाद. शिंदे गटाचे विभाग प्रमुख अल्ताफ पेबेकरांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. सुपारीबाज म्हणणं योग्य नाही अशा वक्तव्यांमुळेच राऊतांनी पक्षाचं वाटोळं केलं. मातोश्रीवर आंदोलन करणाऱ्या अकबर सय्यद यांची प्रतिक्रिया. तर आंदोलनातील एकही माणूस शिवसेनेचा नसल्याचाही दावा. राज ठाकरे आणि अमोल मिटकरींच्या गाडीवर झालेला हल्ला हा केवळ नुकसान करणारा, तर उद्धव ठाकरेंच्या गाडीवर झालेला हल्ला हा गाडीतील माणसाला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीनं करण्यात आला. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांचा आरोप. जर तुम्ही आमच्या घरावर येणार असाल तर आम्ही घरात शिरू. राज ठाकरेंचा आदेश आहे म्हणून शांत आहोत. आम्हाला डिवचू नका. परत मस्ती कराल तर गप्प बसणार नाही. अविनाश जाधव यांचा इशारा. संजय राऊतांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचे. उद्धव ठाकरे जितके बदनाम होतील तितके राऊत मोठे होतील म्हणून ठाकरेंना दिल्लीत काँग्रेस नेत्यांसमोर लोटांगण घालायला लावलं. प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोल. नागपूरमध्ये सिमेंट रोडच्या अर्धवट कामाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाहणीनंतर तात्काळ कामाला सुरुवात.
पनवेल महानगरपालिकेकडून शहराचा विकास आराखडा तयार. शहरामध्ये उद्यान, मैदानं, रुग्णालय, दळणवळण सुविधांसह अन्य गोष्टींचा आराखड्यात समावेश. नागपूरमध्ये टोलनाक्याची मनसेकडून तोडफोड. वाडी हिंगण मार्गावरचा टोलनाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला. नियम मोडून टोल आकारला जात असल्याचा मनसेचा आरोप. भरतीसाठी नाशिकमध्ये आदिवासी समाज आक्रमक. गेल्या 12 दिवसांपासून उपोषण सुरू. माजी आमदार गावित यांच्या नेतृत्वात मोर्चा. आदिवासी विकास भवनाला घेराव घातला. नाशिकमध्ये माजी केंद्रीय मंत्री भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार हिरामण खोसकर, रंजना भानसींना आदिवासी आंदोलकांचा घेराव. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. जळगावमध्ये अजित पवारांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत भोजन केलं. कोरोना काळात ज्यांनी काम केलं त्यांच्यासोबत भोजनाचा आनंद मिळाला. अजित पवार यांची प्रतिक्रिया. नागपूरमधील अनियोजित विकास कामं आणि चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांची चौकशी करा. काँग्रेसची मागणी. नागरिकांचा पाठिंबा घेण्यासाठी काँग्रेसकडून टोल फ्री क्रमांकही जारी. आदिवासी आयुक्तांशी झालेल्या बैठकीनंतर जेपी गावित यांच्याकडून सरकारला 21 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम. मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन पेसा भरतीचा प्रश्न मार्गी लावणार. नरहरी झिरवाळ यांचं आश्वासन. नाशिक महानगरपालिकेसमोर नागरिकांचा रास्ता रोको. वडाला गावातील विविध समस्यांबाबत नागरिक आक्रमक. लाईट, पाणी, रस्ते याकडे नाशिक महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. बीडच्या कोरडेवाडी गावामध्ये पाणी प्रश्नी 4 दिवसांपासून आमरण उपोषण. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली. स्थानिक प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. सोलापूरमध्ये भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. महानगरपालिका आयुक्तांच्या गाडीवर ड्रेनेजचं पाणी टाकलं. वारंवार तक्रार करूनही नागरिकांच्या समस्या न सोडवल्यानं भीम आर्मी आक्रमक. भंडाऱ्यामध्ये शिवसेनेच्या वाहतूक सेनेचं अभिनव आंदोलन. ढोल वाजवून आरटीओ वाहतूक निरीक्षकाच्या खुर्चीला हार घातला. आठवड्यातून 3 दिवस आरटीओ वाहतूक निरीक्षक कर्तव्यावर हजर राहत नसल्याचा आरोप. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये होड्यांच्या शर्यतीचं आयोजन. मिरज तालुक्यातील कवठेपिरांच्या सप्तर्षी बोट क्लबची या शर्यतीत बाजी. अकोल्यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविका, त्यांचे पती आणि इतर 6 जणांकडून माजी सैनिकावर जीवघेणा हल्ला. माजी सैनिक बुद्धपाल सदाशिव गंभीर जखमी. 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. नागपूरच्या वैशालीनगरमधील घरात अवैधपणे सुरू असणाऱ्या ड्रग्सच्या कारखान्यावर धाड. तब्बल 78 कोटी रुपयांचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त. डीआरआयच्या विभागीय पथकाची कारवाई. चंद्रपूरच्या शाही दरबार हॉटेलमध्ये गोळीबार करणारे 5 जण पोलिसांच्या ताब्यात. गोळीबारात गुंड हाजी सरवरचा गोळीबारात मृत्यू, तर त्याचा साथीदार शिवा गोलेवार 2 गोळ्या लागल्यानं जखमी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयात धाव. सीबीआयच्या अटकेला आव्हान दिलं. लवकरात लवकर सुनावणीची मागणीही केली. देशाच्या औद्योगिक उत्पादनात जून महिन्यामध्ये 4.2% वाढ. खाणकाम आणि ऊर्जा क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादन वाढलं. उरण हत्याकांड प्रकरणामध्ये यशस्वी शिंदेचा मोबाईल पोलिसांच्या हाती. मात्र पावसात भिजल्यानं मोबाईल सुरू होण्यास अडचणी. फॉरेन्सिक लॅबला मोबाईल पाठवणं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा पोलिसांना अल्टिमेटम. महिला डॉक्टर हत्या प्रकरणाचा रविवारपर्यंत तपास करून सगळ्या आरोपींना अटक करा. तपास पूर्ण न झाल्यास प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जाईल. ममता यांचं अल्टिमेटम. आरबीआयच्या पुढील पतधोरण आढाव्यामध्ये व्याजदर घटण्याची शक्यता. 5 वर्षांनंतर महागाई प्रथमच 4% खाली. पतधोरण आढावा बैठकीत व्याजदर घटवल्यास कर्ज स्वस्त होण्याची शक्यता. आज स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम. दिल्लीमध्ये अनेक रस्ते बंद राहतील. दिल्ली पोलिसांनी वाहतूक ॲडव्हायझरी जारी केली आहे. हवामान विभागाकडून 48 तास मुसळधार पावसाचा अलर्ट. केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेला बालटालमध्ये स्थगिती. या मार्गावर तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळे मार्गावरची यात्रा स्थगित. बांगलादेशातील अराजकतेचा कांदा हळदीनंतर आता संत्र्यालाही फटका. निर्यात होणाऱ्या 2.5 लाख टन संत्र्याचं काय करायचं? संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.